मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। कुलदेवताय नमः। गुरुदेवताभ्यो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भनज्ञं वन्दे विष्णु भवभय सर्वलोकैकनाथं निवासं श्री श्रीनिवास की जय। कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। तर मित्रांनो, मागचा भाग आपला 39वा भाग होता। तर बरेच काही अजून आपले अर्धे पुराण बाकी आहे। 600 पेजमधून आज आपले 227वे पेज सुरू आहे। पुराण मोठंच आहे, पेज बी मोठे मोठे आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच काही ऐकले की ठाकूरजींची सेवा कशी करायची, ठाकूरजींच्या कोणत्या श्लोकामध्ये वृत्तासुराने काय काय सांगितले होते आणि भगवान विष्णूंची स्तुती श्लोक यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली होती। आणि आपला भाग पुंडलिकांच्या भेटीच्या परब्रह्माला कसे आलेले आहे तर त्याच्यावर आपला आता आजचा भाग सुरू होणार आहे। तर पारनेरहून पण खूप छान कमेंट्स आली होती, सर्वांच्याच कमेंट्स खूप छान राहतात। ओंकारेश्वरला मायलेख चालले होते तर ताई माझा मुलगा म्हणत आहे की बुऱ्हाणपूर आलं, ओंकारेश्वर जाता जाता तुझ्या गुरुचं गाव आलं। शालिनी ताई तुझ्या कुठे राहतात, तुझे गुरु कुठे राहतात? तर मी बुऱ्हाणपूर जवळ शहापूर गावालाच राहते, जवळ 15 किलोमीटर आहे बुऱ्हाणपूर आणि शहापूर गाव। तर आले असते, मेसेज केला असता ताई की मी इकडे आली आहे, पण मी खूप वेळपर्यंत 5-6 घंटे सकाळचा जर व्हिडिओ ऑन झाला तर कमेंट्स बघत नाही। 5-5, 6-6 घंटे केव्हा केव्हा होऊन जातात घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळे। तर मी संध्याकाळी तुमची कमेंट 6 घंट्यानंतर बघितली आणि वाचली। वाचून खूप मन गदगदित झालं, खूप आनंदित झालं। तर माझं बुऱ्हाणपूर जवळ शहापूर गाव आहे। शहापूर गावाला जर बसने आले या गाडीने आले स्वतःच्या, तर माझे जे पण भाविक भक्त आहेत तर त्यांनी बसस्टँडला पण विचारले की प्रवीण लोहारांच्या घरी जायचं आहे, प्रवीण लोहारांचं घर कुठे आहे? पुरा बसस्टँड, पुरं गाव, पुरा एरिया कोणीही तुम्हाला येऊन सांगून जाईल की प्रवीण लोहारांचं घर कुठे आहे। पण प्रवीण लोहार असे बोला बसस्टँडला आले का आणि मग भेट घ्या, बरोबर घरापर्यंत पोचायला येऊन जातील। एवढी चांगली आहे त्यांची पोझिशन की प्रवीण लोहार बोलताच बरोबर कोणी पण घर दाखवून देईल तुम्हाला। तर धन्यवाद, थँक्स की तुम्ही मला गुरु मानले आहे। मागच्या वर्षी पण तुमची कमेंट्स आली होती गुरुपौर्णिमालाच की ताई तुमच्याकडूनच मला ओम नमः शिवाय हा मंत्र मिळालेला आहे, तर तुम्हीच माझे गुरु आहात। तर मी तुम्हालाच माझे गुरु मानून घेतलेला आहे। ज्यांनी आपल्याला मंत्र दिला तोच आपला गुरु आहे असे तुम्ही कमेंट्स केली होती। तर एवढा मोठा मान सन्मान देण्यासाठी आणि गुरु मानण्यासाठी खूप खूप धन्यवाद मनापासून। तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या आहे, भरपूर गावाहून कमेंट्स येतात, थँक्स। माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भगवंत तुमचे माझे सर्वांचे खूप चांगले करेल आणि 7 जन्मांच्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळेल। जो घरातून एक पण जण जर पुराण कथा ऐकत असेल, वाचत असेल, श्रवण करत असेल, आपल्या मुलांना त्यांचे पुण्य मिळते, मुलांच्या मुलांना त्यांचे पुण्य मिळते, आपल्या मुलीला जावयाला त्याचे पुण्य मिळते, आपल्या पतीला त्याचे पुण्य मिळते आणि आपल्या माहेरच्या आई वडिलांना, पित्रांना, सर्वांना। आज पडोसमध्ये 4000 किलोमीटर पर्यंत एक व्हिडिओ जर पुराण कथा जर ऐकली वाचली तर 4000 किलोमीटर पर्यंत त्याची दिव्य शक्ती असते, या मंत्रांची ताकद असते। पुराण हे असेच रचलेले नाही आहे, खूप ताकद आणि पावर असते याच्यामध्ये। तर पुराण वाचणारा, ऐकणारा, कोणाला सांगणारा तो अतिशय भाग्यवान असतो। वाचणाऱ्यापेक्षा श्रवण करणारा सर्वात श्रेष्ठ मानला गेलेला आहे आणि श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती मानली गेली आहे। तर आज आपण पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले ते ऐकणार आहोत। स्कंद पुराणात पुंडलिकांचे चरित्र आहे। पुत्राने पित्याची सेवा कशी करावी याचे हे उत्तम उदाहरण आहे। पुंडलिकांचे दर्शन घेण्यासाठी भगवंत स्वतः आले होते आणि तो दर्शन करण्यास भगवंताकडे गेला नव्हता। पुंडलिक जो आहे
तर स्वतः भगवंत त्यांच्या दर्शनासाठी आले होते. पुंडलिक त्यांच्या दर्शनाकडे भगवंताकडे गेला नव्हता. पुंडलिक माता पित्याची सेवा नेहमी करत असे. पुंडलिक जो आहे तर तो माता पित्याची नेहमी सेवा करत असे. तो माता पित्याला सर्वस्व मानित असे, सर्वस्व भगवंत मानित असे. माता पित्याची अशी सेवा पाहून भगवंताने प्रसन्न होऊन पुंडलिकाला दर्शन दिले आहे. जेव्हा भगवंत दारावर आले तेव्हा पुंडलिक माता पित्याच्या सेवेत एवढे मग्न होते की भगवंत दारावर आले ते सुद्धा त्यांना कळाले नाही. आणि त्याशिवाय विदुर ब्राह्मणाची कथा पण तुम्हाला अशीच सांगितली होती की 2 तास भगवंत बाहेरच उभे होते, पण विदुर आणि त्यांची पत्नी एवढ्या भगवान श्रीकृष्णाच्या भजनामध्ये गुंग होत्या की 2 तास पासून भगवान श्रीकृष्ण दारावर उभे आहे की स्वतः भगवंताने कडी ठोकावी लागली. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, भाग कोणता आहे आता लक्षात नाही, पण कथा जरूर सांगितली आहे, लक्षात आहे. तर अशीच भगवंत पुंडलिक जे आहे तर त्यांना भेटायला, पुंडलिकाला भेटायला स्वयं भगवंत आलेले आहेत. तर पुंडलिक जे आहेत तर माता पित्याची खूप अशी सेवा करतात की त्यांचा बघून भगवंत स्वतः पुंडलिकाला दर्शन घ्यावे असे त्यांना वाटले. जेव्हा भगवंत दारावर आले तेव्हा पुंडलिक माता पित्याच्या सेवेमध्ये एवढा मग्न होता की तो बिचारा परिस्थितीने खूप गरीब होता. त्याची एक लहानशी झोपडी होती, आता बसायला जागा नव्हती. भगवंत बाहेर उभे राहूनच पुंडलिकाची वाट पाहत होते. भगवंत बाहेरच उभे राहिले आणि पुंडलिकाची वाट पाहत राहिले. माता पित्याची सेवा करत असताना पुंडलिक भगवंताला म्हणाला, माता पिताची सेवा केली म्हणून तुम्ही मला भेटलात, म्हणून प्रथम मला त्यांची सेवा पूर्ण केली पाहिजे. त्याने एक वीट फेकली. पुंडलिकाने काय केली, एक वीट ठेवली आणि व म्हणाला, जोपर्यंत माझ्या आईबापांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या विठेवरच उभे राहा, विटेवर उभे राहा. भगवान साक्षात प्रकट झाले तरी सुद्धा पुंडलिकांनी माता पित्याची सेवेचे काम अर्धवट सोडले नाही. भगवंत विटेवर उभे राहिले. ईटचे वीट झाले, ईटचे काय झाले, वीट झाले आणि त्यांचे नाव काय पडले, विठोबा. उभे राहता राहता भगवंत जेव्हा थकले तेव्हा त्यांनी आपला हात कमरेवर ठेवला आणि आजही त्याच स्थितीमध्ये विठोबा उभे आहेत. कमरेवर हात ठेवून भगवंत जगाला हेच दाखवतात की माझ्याजवळ येणाऱ्याला संसार कमरे इतकाच खोल राहील, त्यात बुडण्याची त्याला भीती राहणार नाही. भगवान पांडुरंगाचे स्तोत्र श्रीमद शंकराचार्यांनी असे रचले आहे, तर ते आपण ऐकूया. कसे रचले आहे पुंडलिकांचे, पांडुरंगांचे स्तोत्र. भवाब्दे प्रमाणम इदम मामकानम नितंबम करंभ्याम धृतो येन यत्नात समागत्य त्रिष्टंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पण कुणा करता जो भगवंताचा होईल त्याच्या करता नारद राजा चित्रकेतूला काय म्हणतात, राजा तुझ्या पूर्वजन्माचा शत्रूच तुझा पुत्र बनून तुझ्या पोटी जन्मला होता, बरे झाले तो मरून गेला, तुला आता आनंद वाटायला पाहिजे. घर, धन, पत्नी, विविध ऐश्वर्य, शब्दादी, विषय, राज्य, समृद्धी, सेवक जे आहेत तर नातेवाईक आदी सर्व काही शोक, मोह, भय आणि दुःख देणारे आहेत. हे सर्व नाशवंत आहेत. जीवाचे तर हजारो जन्म झालेत, पण होत आहेत, होतलही. यात कोणी कोणाचा नातलग, कोण कोणाचा संबंध समजावा. ज्याप्रमाणे जलप्रवाहात वाळूचे कण कधी एकत्र येतात व प्रवाहाबरोबर वाहून जाऊन अलग अलग होतात, त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात संसारी प्राणी एकत्र येतात व ते एकमेकांपासून दूरही जातात. जेव्हा त्या राजकुमाराच्या आत्म्याला आणले त्यावेळी त्यांनी कुणालाही ओळखले नाही. तो म्हणाला, माझे तर हजारो जन्म झाले आहेत, त्यातील कुणा मात्या पित्याची ओळख ठेवू. आणि असे बोलून तो जीवात्मा निघून गेला. नारद म्हणाले, राजा, ज्याच्यासाठी तुम्ही शोक करीत आहात तो तर तुमच्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही, तरीही तुम्ही शोक करत आहात. नारदांनी चित्रकेतूला दिव्य ज्ञान दिले, तर तो उपदेश केला. तसेच संघर्षण मंत्राचाही उपदेश केला. त्यानंतर चित्रकेतू राजाने तपश्चर्या केली आणि भगवंताच्या नावाचा जप केला, म्हणून त्याला भगवंताचे दर्शन झाले. त्याच्या सर्व पापांचा क्षय झाला आणि तो महाज्ञानी व महासिद्धी झाला आणि भगवंताने त्याला पार्षद बनवले. एके दिवशी चित्रकेतू आकाशात विहार करीत होता. तो फिरत फिरत कैलासाला आला. तेथे त्याला दिसले की पार्वती शंकराच्या मांडीवर बसली आहे. पार्वती माता जे आहे तर भगवान शंकराच्या मांडीवर बसली आहे. हे पाहून त्याच्या मनात कुभाव जागला.
विषय वासनेतून चित्रकेतूचा जन्म होतो. प्रत्येक स्त्री पुरुषाला नर नारायणाच्या रूपात पाहिले तर वासना उत्पन्न होणार नाही. चित्रकेतूने सामान्य संसारिक रूपात शिव पार्वतीला पाहिले. या चरित्रातून हे स्पष्ट होते की ज्ञानविहीन भक्ती व्यर्थ होय. ज्ञान ज्याला नाही त्यांनी भक्ती जर केली तर ती काय आहे? व्यर्थ आहे. केवळ सगुण साक्षात्काराने मन शुद्ध होत नाही. साक्षात्काराने मनाची चंचलता नष्ट होऊ शकत नाही. सगुण व निर्गुण घडल्यावरच जीव शिव एक होऊ शकतात. चित्रकेतू शिव पार्वतीला लौकिक कामुक दृष्टीने पाहत होता. शिव पार्वती असे बसण्याचे एक कारण होते. कामदेवाने एकदा पुन्हा शंकराशी युद्ध करण्याचे ठरवले. भगवान शंकर म्हणाले, कामदेवा, एकदा तरी मी तुझा पराभव केला आहे, तुला जाळले आहे. तेव्हा कामदेव म्हणाला, समाधी अवस्थेत बसून जाणणे ही काही मोठी गोष्ट नव्हे. समाधी अवस्थेत तर कोणताही जीव कोणालाही जाळू शकेल. मला माझ्या एक लहानशा आकांक्षा अजून शेष आहे. आपण पार्वतीला अलिंगन द्या आणि त्याच वेळी मी माझा बाण सोडीन. जर आपण त्यावेळीही निर्विकार राहिलात तर मी समजेन की आपण महादेव आहात. शंकर तयार झाले. त्यांनी पार्वती मातेला अलिंगन दिले. त्या अर्धनारी नटेश्वर बनले आणि कामदेवाने त्यांना विचलित करण्याची शिकस्त केली, परंतु त्याला यश मिळाले नाही. शंकर निर्विकार राहिले आहे. भगवान शंकर जे आहे ते निर्विकार आहे. कामदेवाने आपला पराभव मान्य केला आणि ते भगवान शंकराला शरण गेले. चित्रकेतूला सर्व गोष्टी माहीत नव्हत्या, म्हणून तो भगवान शंकराची निंदा करीत म्हणाला, श्री भगवान शंकरांनी भरलेल्या सभेत आपल्या पत्नीला आलिंगन देऊन आपल्या मांडीवर बसवले आहे, परंतु त्यांना लाज वाटत नाही का? भगवान शंकर पार्वती स्वयं निर्विकार होते, परंतु त्यांना पाहणाऱ्याच्या डोळ्यात विकार होता. कुणालाही लौकिक भावनेने पाहाल तर मनात विकार उत्पन्न होते आणि विकृत चित्र उमटतील. याप्रमाणे लौकिक दृष्टीने पाहिल्यामुळे चित्रकेतूचे पतन झाले. त्यांच्या निंदेने भगवान शंकरांना काही वाईट वाटले नाही. ज्याच्या शिरावर ज्ञान गंगा असेल त्याला निधारच प्रभावित करू शकत नाही. पण पार्वती मातेला मात्र हे सहन झाले नाही. तिने चित्रकेतूला शाप दिला, उद्धटा, तुझा पुढील जन्म राक्षस योनीत होईल, असा पार्वती मातेने चित्रकेतूला शाप दिला. चित्रकेतूने पार्वती मातेची क्षमा मागितली. तेव्हा देवी म्हणाली, दुसऱ्या जन्मात तुला अनन्य भक्ती प्राप्त होईल आणि तुझा उद्धार होईल. पार्वतीच्या शापामुळे चित्रकेतूच्या वृत्तासुराच्या रूपात जन्म झाला. मनरूपी चित्रकेतू जर शुभ कल्पना करेल तो शेवटी सुखी होऊ शकतो आणि दुष्ट कल्पना केल्याने दुःखी होऊ शकतो. नारद आणि अंगिरा यांच्यासारख्या संतांच्या संगमात मन बुद्धी उधर्वगामी होऊ शकतात. मनात विषयांची चित्रे उत्पन्न व्हावीत आणि सात्विक भाव जागला पाहिजे. यासाठी लक्ष्मी नारायणचे सतत पूजन करा. विष्णू सत्वगुणाचे अधिपती देव आहेत. भगवान विष्णू जे आहेत ते सत्वगुण आहेत. त्यांची सेवा केल्याने मनात सात्विक भाव जागृत होतो. विषयांची चित्रे अंतकरणात असतात. डोळे लावून बसाल तर प्रत्येक चित्र बाहेर येतील. या चित्रांना पुसून टाकण्यासाठी लक्ष्मी नारायणाची सेवा करणे आवश्यक आहे. दितीचे 2 मुलं मरण पावली. तिने इंद्राला मारण्यासाठी व्रत केले. कश्यप ऋषीने इंद्राला मारणारा पुत्र होण्यासाठी दितीला एक व्रत सांगितले. त्या व्रताचे नाव पुवंसन. चंचल मनाला स्थिर करण्याचे साधन म्हणजे व्रत. व्रताने मनाची चंचलता कमी होत असते. ईश्वराच्या ठाई स्थिरता वाढत असते. मनाला ईश्वराच्या ठाई जडवण्याचे साधकच व्रत होय. दितीने व्रताचे अनुष्ठान केले तर पण नियम योग्य रीतीने न पाळल्यामुळे व्रत भंग झाला. यांचा परिणाम म्हणजे मरुदगणाची उत्पत्ती झाली. भेद बुद्धीच दिती होय. चंचल मनाला स्थिर करून एकच अनेक ठाई पाहता आले तरच व्रत सफल होत असते. भेदभावामुळे दितीचा व्रतभंग झाला. आता दिती इंद्राला म्हणाली, ही माझी संताने आहेत, पण याची गणना देवात होईल. आता दितीच्या मनात इंद्राविषयी कुभाव राहिला नाही. या मरुदगणाच्या उत्पत्तीचे वर्णन करून हा स्कंद पूर्ण केला आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. षष्टम स्कंद समाप्त झाला. एकूण स्कंद आपले 12 स्कंद आहेत. तर आज आपले अर्धे पुराण झाले. षष्टम स्कंदाचे आपण आज समाप्ती झाली. आता सप्तम स्कंद चालू होईल, म्हणजे 7वा स्कंद आपला चालू होईल. एकूण स्कंद आपले 12 स्कंद आहे. 6 स्कंद आपले पूर्ण झाले. आता 7वा स्कंद आजपासून सुरू होईल. तर 6व्या स्कंदामध्ये पुष्टी अनुग्रहाची कथा सांगितली गेली.
भगवत अनुग्रह झाल्यानंतर विकार वासनांचा नष्ट करून अनुग्रहाचा जर सदुपयोग केला गेला तर तो पुष्ट होऊ शकतो. सेवा स्मरणात तन्मय होऊनच जीव पुष्ट होऊ शकतो. भगवंत अनेक जीवावर अनुग्रह करतात, पण त्यांचा सदुपयोग करण्याची रीत जीवाला माहीतच नसते. याचा परिणाम असा होतो की जीव पुष्ट तर होतच नाही, पण उलट दुष्ट होतो. आता आपण हिरण्यकश्यपू व प्रल्हादाची कथा ऐकूया. हिरण्यकश्यपू राक्षस झाला व प्रल्हाद देव झाला. हिरण्यकश्यपूने साऱ्या संपत्तीचा उपभोग भोगविलासासाठी केला, म्हणून तो दैत्य झाला. प्रल्हादाने आपली सर्व शक्ती आणि काळ यांचा उपयोग प्रभूच्या भक्तीत केला, म्हणून तो देव बनला. 7व्या स्कंदामध्ये वासनाचे 3 प्रकार सांगितले आहेत. कोणते? पहिला असद वासना, दुसरा सद वासना आणि तिसरं मिश्र वासना. तर या 7व्या स्कंदाच्या आरंभी राजा परीक्षिताने एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे. तर कोणता प्रश्न विचारला राजा परीक्षिताने शुकदेवाला, शुक्राचार्याला? तर महाराज, आपण म्हणता की ईश्वर सर्वत्र आहे, तर तो सर्व व्यवहार समभावाने करतो. जर असे आहे तर जगात विषमता का दृष्टीस पडते? उंदीर हे ईश्वराचेच रूप आहे. मांजरात पण तर ईश्वर आहे, मग मांजर उंदराला का मारून खाते? भगवंत जर सम आहेत तर जगात विषमता का उत्पन्न करतात? ईश्वर जर समभावी आहे तर वारंवार देवाचा पक्ष घेऊन दैत्यांना का मारतात? जर तो ईश्वर आहे तर अशी विषमता का करतो? भगवंताच्या दृष्टीने जर सर्व प्राणी समान आहेत तर त्यांनी इंद्रांसाठी वृत्तासुराचा वध का केला? मला असे वाटत होते की दैत्य पापी असतात, म्हणून भगवंत त्यांचा संहार करतात, पण वृत्तासुर तर भगवत भक्त होता, मग त्याला देवाने का मारले? मागच्या व्हिडिओमध्ये वृत्तासुराचे संपूर्ण श्लोक, स्तुती, सर्व काही तुम्हाला अर्थसहित सांगितले 38व्या भागामध्ये. तर वृत्तासुर तर किती भगवत भक्ती प्राप्त करीत होता आणि त्याला देवाने का मारले? शुक्राचार्य मग काय म्हणतात? हे पुराण शुक्राचार्य शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत. राजा क्रियेत भलेही विषमता असेल, शुक्राचार्य काय म्हणत आहे की राजा भलेही क्रियेत विषमता असेल, पण भावात मात्र असू नये. समता अद्भावातच असू शकते, क्रियेत ते संभव नाही. क्रियेत तर विषमताच राहील, म्हणून भावात मनात समता ठेवली पाहिजे. घरात आई, पत्नी, मुले इत्यादी सर्व असतात. पुरुष सर्वांवर सारखे प्रेम करतो, पण सर्वांशी सारखा व्यवहार करू शकत नाही. तो आईला वंदन करील, पण मुलांना नाही. प्रेम आत्माशी होत असते, देहाशी नव्हे. भावनाच्या क्षेत्रात तर अद्भुत भाव असलाच पाहिजे. समरदर्शी बनायचे असेल तर समवर्ती नव्हे तर व्यवहारी होणे संभव नाही. शंकराचार्यांनी आज्ञा देऊन ठेवली आहे की भावा दैत्यम सदा कुर्यात, क्रिया दैत्यम न कहिर्चित. भागवताला आधुनिक समवाद मान्य नाही, पण आध्यात्मिक साम्यवाद मानले गेले आहे. राजा, तुला वाटते की देवाचा पक्ष घेऊन भगवंताने असुरांचा नाश केला, परंतु भगवंताने तर हा त्या असुरांवर कृपा करण्याच्या हेतूने केला होता. एक चोर चोरी करण्याच्या हेतूने घरून निघाला, पण रस्त्यात त्याला ठेच लागली, तो पडला, त्याचा एक पाय मोडला. या कारणाने तो चोरी करू शकला नाही. ही भगवंताची कृपा समजावी की अवकृपा? हिला भगवंताचीच कृपा समजली पाहिजे. पाय तर तुटला, पण त्यामुळे तो पाप तर करू शकला नाही. राजा, जसे तुम्ही असाल तसे तुम्हाला देवाचे रूप दिसेल. ईश्वराचे निश्चित असे एक रूप आहे. जो ज्या भावाने देवाला पाहतो, देव तसा त्याच्यासाठी एक रूप होतो. वल्लभाचार्य म्हणतात की ब्रह्म ईश्वर लीला करतात, म्हणून ते अनेक रूपे धारण करतात. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म सर्व व्यापक निर्विकार आहे. ब्रह्म काहीही करत नाही. कलशातील पाणी बाहेर काढले जाते, पण कलशातील अवकाश किंवा आकाश मात्र बाहेर काढले जात नाही. विश्वातून ईश्वराला कुणीही बाहेर काढू शकत नाही. ईश्वरामुळे मायेमुळे या क्रियेचा अध्यारोप केला जातो. या वेदांताचा सिद्धांत आहे. मायेचे कर्तृत्व ईश्वराच्या अधिष्ठानावर आभासित होत असते. लोक गाडीत बसून अहमदाबादला जातात. अहमदाबादला गाडी पोहोचल्यानंतर लोक म्हणतात अहमदाबाद आया, पण ही येण्याची क्रिया अहमदाबादची नसून गाडीची असते. गाडी येते ना, अहमदाबाद आया, तर काय म्हणतो? ही क्रिया कोणाची आहे? अहमदाबादची आहे का? नाही, ही क्रिया गाडीची आहे. ईश्वर निराकार सर्वाने रूपत्र व्यापक आहे. ईश्वर जर इकडून तिकडे अवगमन करेल तर त्याला सर्व व्यापक कसे म्हणता येईल? कोणत्याही ठिकाणी ज्याचा अभाव नसतो त्याला सर्वव्यापी म्हणतात. शंकराचार्याच्या मते ईश्वर निष्क्रिय आहे. मायेमुळे ब्रह्मात क्रियेचा भास होतो. वास्तविक भगवान काहीच करत नाही, म्हणून त्यांच्यात विषमता नाही. अग्नी निराकार आहे, तरी पण जळताना लाकडाचा आकार अग्नीला येतो. उपाधीच्या कारणाने आकाराचा भास होतो. परमात्म्याचे वास्तविक स्वरूप व्यापक निराकार आनंद रूप आहे. शंकराचार्याचा हा दिव्य सिद्धांत आहे. महाप्रभूंचा सिद्धांत ही दिव्य आहे. वैष्णव मानतात की ईश्वराची अक्रियात्म्याची बाब बरोबर आहे.
ईश्वर निष्क्रिय आहे ही गोष्ट खरी आहे, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की ते लीला करतात. ज्या क्रियेचा अभिमान नसतो ती लीला होय. ईश्वर स्वइच्छेने लीला करतात. मी करता आहे असा अभिमान न धरता जे कर्म घडते तिला लीला म्हणतात. केवळ दुसऱ्यांना सुखी करण्याच्या उद्देशाने जी क्रिया केली जाते तीच लीला होय. जर आपण दुसऱ्यांना सुख दिले तर भगवंत आपल्याला पण सुख देते. आपण दुसऱ्याला आनंद दिला तर भगवंत आपल्याला पण आनंद देतो. श्रीकृष्णाचे कार्य लीला होय. ईश्वराला सुखाची इच्छा नाही. कन्हैया चोरी तर करतो पण दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी. कर्म बंधनकारक असते, लीला मुक्तीदायक असते. जीव जे काही करतो ते सर्व कर्मच होय, कारण की त्याच्या प्रत्येक क्रियेच्या मागे त्याची फला अभिलाषा व कर्तृत्वाचा अभिमान असतो. दोन्हीही सिद्धांत खरे आहेत. ईश्वर निराकार निर्विकल्प आहे आणि माया क्रिया करते. सिद्धांत ही दिव्य आहे. ईश्वर काहीच करत नसतो, पण त्याच्यावर कर्म करण्याचा आरोप केला जातो. मायेमुळे ईश्वराच्या व्यवहारात विषमतेचा भास होतो. परमात्मा सम आहे तर जग विषम आहे. समता ईश्वराची आहे तर विषमता मायेची आहे. वास्तविक ईश्वर सम आहे, पण मायेमुळे त्याच्यात विषमता भासते. ईश्वराच्या अधिष्ठानावर माया कर्म करते. त्याचा अध्यारोप ईश्वरही केला जातो. दिवा काही करत नाही, पण त्याच्या अनुपस्थित काही केले जाणे शक्य नसते. भगवंत दैत्यांना मारत नसतात तर तारत असतात. विषमता व्यवहारात असते, भावात नसते. भगवंत दैत्यावर प्रहार करतात, पण त्याच्या प्रहारात प्रेम भरलेले असते. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण प्रकृतीचे 3 गुण आहेत. खूप काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तर लक्षात आले असतील की 3 गुण कोणाकोणात आहेत. आत्म्याचे नव्हे. जीवांच्या उत्पत्तीची इच्छा जेव्हा भगवंताला असते तेव्हा ते रजोगुणात वाढ करतात. जीवाची पालनाची इच्छा जेव्हा भगवंताला होते तेव्हा ते सत्वगुणात वृद्धी करतात आणि संहारासाठी तमोगुणाच्या बलात वाढ करतात. तर राजा, तू मला जो प्रश्न विचारला तोच प्रश्न तुझ्या आजाने नारदाला विचारला होता. आता 3 गुण कोणते कोणते आहेत आणि कोणाकोणात आहेत जर तुम्हाला लक्षात असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. सत्वगुण कोणात आहे, रजोगुण कोणात आहे, तमोगुण कोणात आहे? 3 गुणांचे देवांचे नाव कमेंट्स मध्ये करून सांगावे. तर जीवांच्या पालनाची इच्छा जेव्हा भगवंताला होते तेव्हा ते सत्वगुणात वृद्धी करतात. संहारासाठी तमोगुणाच्या बलात वाढ करतात. राजा, तू मला जो प्रश्न विचारलास तोच प्रश्न तुझ्या आजाने नारदाला विचारला होता. राजसूय यज्ञात श्रीकृष्णाची अग्रपूजा करण्याचे ठरले, पण शिशुपालाला मान्य झाले नाही, म्हणून तो भगवान श्रीकृष्णाची निंदा करू लागला. भगवान श्रीकृष्णाची निंदा करू लागला. श्रीकृष्णाने बराच वेळपर्यंत निंदा सहन केली. 99 शिव्या घातल्या होत्या. शिशुपालाने भगवान श्रीकृष्णाला पण 100वी शिवी ज्यावेळेस घालेल त्यावेळेस त्याचे काय झाले होते? शिरापासून धड डोके उडवले होते. तर शिशुपाल कोण आहे? तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये सर्व काही वाचून दाखवले की 3 जन्म राक्षसांचे होणार होते. कोणाचे? जय विजयचे. तर कोणी त्यांना श्राप दिला? शिशुपाल होणार, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष असे 3 जन्मापर्यंत राक्षस होतील. तर असे त्यांना कोणी श्राप दिला होता? आणि ते जय विजय हे द्वारपाल भगवान विष्णूंचे होते. तर कमेंट्स करून सांगावी ज्यांनी अतिशय व्यवस्थित नीटपणे जर ऐकले असेल, श्रवण केले असेल. बरोबर कमेंट्स येतात. काही जणांनी बरोबर कमेंट्स केली होती की शुकदेव हे पुराण राजा परीक्षितेला सांगत आहे, अशा कमेंट्स आल्या होत्या. मी प्रश्न केले होते, भरपूर जणांचे उत्तर आले होते. सनक सनंदन ऋषी. सनक आणि सनंदन ऋषी हे ज्यावेळेस भगवान विष्णूच्या भेटीसाठी गेले होते तर अगोदर त्यांनी द्वारपाल जे जय आणि विजय होते तर त्यांनी रोखले की तुम्ही भगवान विष्णूला भेटण्यासाठी जाऊ शकत नाही. तर त्यांना ऋषींना दोघांना काय खूप राग आला आणि त्यांनी त्या रागाच्या भरात जय आणि विजयला काय सांगितले? तुम्ही 3 जन्मापर्यंत राक्षस होणार असा श्राप दिला होता. आणि राक्षस झाल्यानंतर तुमचे मरण कोणाच्या हातून राहील? भगवान विष्णूंच्याच हातून. म्हणून तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सर्व व्यवस्थित ऐकावे. म्हणजे कथा तुम्ही दुसऱ्याला सांगणार तर तुम्हाला पुरी हिस्ट्री सांगणार तर खूप इंटरेस्ट वाटेल. तसे शिशुपालाला काय मान्य झाले? भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा करण्याचे ठरले, पण शिशुपालाला मान्य झाले नाही. म्हणून तो भगवान श्रीकृष्णाची काय करू लागला? निंदा. श्रीकृष्णाने बऱ्याच वेळपर्यंत निंदा सहन केली, पण शेवटी काय केले?
सुदर्शन चक्राने शिशुपालाचे काय केले, डोके उडवले. कारण त्यांचे मरण कोणाच्या हातून झाले, भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूच्या हाती. कारण 3 जन्मापर्यंत भगवान विष्णूच्याच हातून यांचे मरण होणार होते आणि तेव्हाच त्यांच्या जन्माचा उद्धार होणार होता आणि परत जय आणि विजय परत श्रीकृष्णाच्या वैकुंठ लोकच्या विष्णूच्या धाम मध्ये जाणार होते. म्हणून भगवान श्रीकृष्णाची ते निंदा करू लागले आणि भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाचे डोके उडवले. जय आणि विजय त्याच्यातील हा एक अवतार शिशुपालाचा होता. तर त्यांच्या शरीरातून निघालेले जे आत्मतेज होते ते भगवान श्रीकृष्णात विलीन झाले आणि शिशुपालाला काय मिळाली, मुक्ती मिळाली. सनक सनंदन ऋषींनी त्यांना श्राप दिले होते की 3 जन्मपर्यंत राक्षस राहणार, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप आणि शिशुपाल. तर त्यांना आता हे मुक्ती मिळाली. भगवान कृष्णाच्या हातून त्यांना मरण आले म्हणून त्यांना काय मिळाली, मुक्ती मिळाली आणि भगवान कृष्णामध्ये काय झाले, ते विलीन झाले. हा प्रसंग पाहून युधिष्ठिराला फार आश्चर्य वाटले. त्यांनी नारदाला विचारले की भगवंताची शत्रुत्व असूनही शिशुपालाला सद्गती कशी मिळाली. त्याने तर भगवंताला शिवीगाळ केली होती. शिशुपालाने भगवंताला शिवीगाळ केली तरी तो नरकवासी का झाला नाही आणि सायुज्य मुक्ती त्याला का मिळाली. भगवंताच्या परत ते द्वाराशी का गेले. भगवंताचा द्वेष करणारे शिशुपाल दंतवक्त्र नरकवासी व्हायला पाहिजे होते पण ते मुक्त कसे झाले, असे उलट का झाले. हा प्रसंग बघून युधिष्ठिराला काय वाटले, फार आश्चर्य वाटले. नारद म्हणाले, राजा ऐक, मग कोणत्याही मिशीने परमात्म्याशी तन्मय होण्याची आवश्यकता आहे. भगवंत म्हणतात ना, जीव कोणत्याही भावनाने माझ्याशी तन्मय झाला तरी मी त्याला आपल्या स्वरूपाचे दान देतो आणि आपल्यामध्ये लीन करून घेतो. राजा, कोणत्याही भावनेतून मन परमेश्वराशी एकरूप होऊन कित्येक साधकांनी भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे काम आणि द्वेष, भय या स्नेहात्मक भावाद्वारे भगवंताशी नाते जोडून कित्येक व्यक्तींनी सद्गती प्राप्त करून घेतली आहे. गोपींनी काम भावनेने, कंसाने भयाने, शिशुपालकादिकांनी द्वेष भावनेने, यादवांनी कौटुंबिक संबंधाने, तुम्ही स्नेह संबंधाने, आम्ही भक्तिभावाने भगवंताशी नाते जोडले आहे. गोप्य कामात भयात कंसो, द्वेषाचे ध्यायोदेनुपा, संबंधांध वृष्णवे, स्नेहांध युयम भक्तां वयम विभो. काही गोपी कृष्णाकडे काम भावनेने अनुरुक्त झाल्या होत्या. श्रीकृष्णाला पाहून त्यांच्या मनात जरी काम जागृत होत होता तरी पण ते ज्याचे ध्यान करीत होत्या तर निष्काम होतात. निष्काम कृष्णाचे ध्यान करीत करीत गोपीही निष्काम झाल्या. परंतु जगातील स्त्री पुरुषांचे ध्यान काम भावनाने करेल तर नरकात पडावे लागेल. श्रीकृष्णाकडे काम भावनेने पाहून त्यांचे सतत चिंतन करणाऱ्या गोपीही निष्काम झाल्या. परमात्मा पूर्ण निष्काम असल्यामुळे त्याला अर्पण केला गेलेला कामही निष्काम झाला. कामाचा कंस भयाने देवांशी तन्मय झाला होता. त्याला देवकीचा 8वा पुत्र दिसत होता. शिशुपाल आपला शत्रू म्हणून भगवंताचे चिंतन करीत असे. याप्रमाणे कोणत्याही भावनेतून का होईना पण देवाशी तन्मय व्हायला पाहिजे. तस्मात केन्याप्यू पायन मना कृष्णे निवेशत. म्हणून प्रत्येक व्यक्तीने कसेही करून आपले मन भगवान श्रीकृष्णाशी जोडले पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. तसाच हा शिशुपाल सामान्य व्यक्ती नसून भगवान विष्णूचा पार्षद होता. आत्ताच मी तुम्हाला सांगितले. नारदांनी जय आणि विजयाची 3 जन्माची कथा संक्षेपणे सांगितली आहे. जय आणि विजय पहिल्या जन्मात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप होते. जय विजय पहिल्या जन्मात कोण होते, हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू. दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण होते आणि तिसऱ्या जन्मात शिशुपाल वक्रदंत होते. तर असे 3 जन्म जे होते जय आणि विजयचे, तर हे 3 जन्म राक्षसाचे होते. पण मरण त्यांना भगवान विष्णूच्या हातूनच झाले म्हणून त्यांना मुक्ती मिळाली. कारण ते द्वारपाल होते भगवान विष्णूचे आणि त्यांना श्राप कोणी दिला होता, आताच सांगितलं मी तुम्हाला की जय आणि विजय यांना श्राप कोणी दिला, तर सनक आणि सनंदन ऋषी जे होते तर यांनी जय आणि विजयला श्राप दिला की तुम्ही मला भगवान विष्णूच्या भेटीसाठी मध्ये जाऊ देत नाही आहेत, तर माझा हा श्राप आहे तुम्हाला जय आणि विजयला की तुम्ही 3 जन्मपर्यंत राक्षस होणार. तर पहिल्या जन्मात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, दुसऱ्या जन्मात रावण आणि कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मात शिशुपाल आणि वक्रदंत. तर अशा प्रकारे या 3 जन्माचे राक्षस झालेले त्यांना मृत्यू भगवान विष्णूच्या हातूनच झाली. म्हणून त्यांना सद्गती प्राप्त झाली आणि परत त्या विष्णू लोकाच्या धामामध्ये गेले.
तर आता ही अशी संपूर्ण कथा तुम्हाला 3 जन्माची मी तुम्हाला सांगितली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करायला विसरू नका. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करा. आणि जे प्रश्न विचारले त्यांचे उत्तरं रिपीट पण दिले तर तुमच्या जास्त लक्षात येतील. तर प्रश्नांची उत्तरे नक्की द्यावी. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय.